हातामध्ये आहे, कोणी सांगेल? हडप्पा संस्कृती. हडप्पा संस्कृती वगैरे छान. तसंच त्याप्रकारे आज आपण बघणार आहोत की वैदिक संस्कृतीमध्ये काय. तर ही जी वैदिक संस्कृती, वैदिक हा एका संस्कृत शब्दातून आला, त्याला म्हटलं जातं वीद. वीद म्हणजे जाणणे, एखादं ज्ञान घेणे. तर ही जी संस्कृती आहे कधी आली? 1500 ते 500 इसवी सन पूर्वी ही संस्कृती आहे. पूर्वपासून ही संस्कृती आलेली आहे. तर ही जी त्या काळातील लोकांचं जीवन कसं होतं, तर वेदांवर आधारित होतं. जे वेद लिहिले, तर वेद कोण लिहायचे? जे आपले ऋषीपेक्षा अनेक ऋषींनी वेद लिहिलेले होते. त्यामध्ये वैदिक संस्कृतीमध्ये 4 महत्त्वाचे वेद मानले जातात. तर ते कुठले आहे? ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. तर आपण एक वेद बघूया. पहिला आहे ऋग्वेद. त्यांची स्तुती करण्यासाठी जी कविता लिहिली जायची ती या ऋग्वेदामध्ये आहे. आणि त्याचप्रमाणे मग देवदेवता कोणाला मानायचे? तर वैदिक काळातील लोक हवा, पाणी, समुद्र, वायू, अग्नी यांना देव मानतात. आणि त्याची जी स्तुती करणारी कविता लिहिली ती कशात? ऋग्वेदामध्ये. त्याला हे ऋग्वेद असं म्हणतात. पुढचं आहे आपलं यजुर्वेद. मंत्र कधी किंवा कसे म्हणायचे यज्ञामध्ये ते या यजुर्वेदामध्ये स्पष्ट केलेले होते. मग जी कविता होती, जी उच्चांमधली ही जी कविता होती ती पद्य म्हणजे गद्यातली कविता ही पद्यातली कविता ही गद्यामध्ये कशी स्पष्ट करता येईल हे या यजुर्वेदामध्ये. आता पुढचं बघूया आपण आहे ते सामवेद. मी संहिता विद्येचा अर्थ कळला तुम्हाला. संहिता म्हणजे जे वेद होते हे 4 त्यांना संहिता असे म्हटले जाते. म्हणून आता सामवेद. सामवेदमध्ये काय होतं की एखादा मंत्र हे तालासुरातील जे गायक आहे ते तालासुरात कसं म्हणता येईल हे या सामवेदामध्ये याचे मार्गदर्शन केलेले होते. अजून त्याच्यामध्ये काय होतं की सामवेदामुळेच ही जे सामवेद आहे त्याच्यामुळे संगीतात मोठा वाटा होता. त्यामुळे संगीती निर्मितीला मदत मिळाली. आता पुढचा आहे आपला अथर्ववेद. अथर्ववेदमध्ये काय होतं? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये दैनंदिन जीवनातील जी समस्या होती, संकट होते, त्याच्यावरती कसं मात करता येईल, त्याचप्रमाणे जे औषधी वनस्पती कसे तयार करता येतील, अजून जे त्या काळी राजे राजवटे होते तर राजाने ती राजवट कशी चालवावी हे सगळं मार्गदर्शन होतं हे कशामध्ये होतं? आपल्या अथर्ववेदामध्ये. आणि त्यानंतर ही संहितेची रचनेनंतर अजून नंतर मग वेदांची निर्मिती होत गेली. मग त्याच्यामध्ये पुढचे वेद कुठले आहेत? तर ब्रह्मवेद, आरण्यके आणि उपनिषद. पुढचे वेद बघूया. हे 4 वेद महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये ऋग्वेद हा मूळ वेद मानला जातो. मूळ वेद कुठला होता आपला? ऋग्वेद. ठीक आहे. आता पुढचा वेद होतं ब्राह्मणवेद. ही 4 आधीची मूळ वेद 4 ही महत्त्वाची वेद होती. त्याच्यानंतर मग पुढे वेद तयार होत गेले, रचना त्याची होत गेली. आता ब्राह्मण ग्रंथामध्ये काय
पुढचा आहे उपनिषद. आता उपनिषदेमध्ये काय आहे तर गुरुजवळ बसून मिळालेले ज्ञान. आता जेव्हा त्या काळी जे सगळे हे जे वेद होते हे मौखिक साधायचे होते, सगळे बोलून सांगितले जात होते. तर हे उपनिषदेमध्ये जेव्हा गुरु असे त्याच्या जवळ शिष्य जाऊन बसायचा आणि ज्ञान घ्यायचा, ते या उपनिषदेमध्ये मार्गदर्शन त्याचे केलेले आहे. आणि त्याचप्रमाणे जन्म मृत्यूसारखे असे जे प्रश्न ज्यांचे उत्तरं मिळत नाही तशा प्रश्नांचे सुद्धा उत्तर सोडवण्याचा प्रयत्न या उपनिषदेमध्ये केला गेला. हे झालं त्यांचे पूर्ण जे वेद होते वैदिक भाषांमध्ये. आता पुढे आपण बघूया कुटुंब. वैदिक संस्कृतीमध्ये कुटुंब ही कशी होती, कुटुंब पद्धती. तर वैदिक काळामध्ये तिथे पुरुष प्रधान ही संस्कृती होती. पुरुष हा मेन मानला जात, महत्वाचा एक प्रमुख घटक मानला जात होता. आणि माणूसच म्हणजे आताही तसंच आहे की माणूस घर चालवतो वगैरे, तसं त्या काळी कसं होतं की पुरुष प्रधान होती. माणूस होता, पुरुष हा त्या घराचा मेन म्हणजे महत्वाचा घटक मानला जात होता. आणि त्या काळामध्ये लोपामुद्रा, गार्गी आणि मैत्रिणी अशा विद्वान स्त्रिया होत्या. पण नंतर हळूहळू त्या स्त्रियांचे जे स्थान आहे दुय्यम होत गेले, स्त्रियांवर अन्याय होत गेला. आणि नंतर मग पुढे बघूया की त्यांच्या आहारामध्ये, तर त्या आहारामध्ये पुढे कुठे ते शेती करायचे आणि मग गहू, तीळ, तूप, मध, मांस यासारखे पदार्थ त्यांना आवडत असते. त्यांची ती म्हणजे ते त्याची हे करत असतात, उत्पादन करत असतात. पुढे बघूयात की त्यांचं सामाजिक जीवन कसं होतं. तर सामाजिक जीवनामध्ये ते स्तुती कपड्यांचा वापर करत, स्तुती वगैरे, परत झाडांच्या ज्या साली होत्या त्यापासून ते कपडे विणत असताना ते वापरत असतात. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्येच त्यांचं जे राहणीमान होतं ते कसं 4 प्रकारात होतं. तर ब्राह्मणचार्य, गृहस्थाश्रम, वानस्त्राश्रम आणि संन्यासाश्रम. तर आता ब्राह्मणाच्या आश्रममध्ये कसं होतं त्यांचं की आधी सगळं गुरुजीकडे जायचं, शिक्षण घ्यायचं, आपलं ज्ञान मिळवायचं. आणि त्याच्यानंतर मग गृहस्थ आश्रम. तर गृहस्थ आश्रममध्ये कसं होतं की लग्न करायचं, एक संसार करायचा, जबाबदारी घ्यायची, तशी ही पद्धत होती. नंतर मग वानस्त्र आश्रम. मग वानस्त्र आश्रममध्ये काय होतं की सगळी मोहमाया सोडून आपण एक सगळी मोहमाया सोडून एक जीवन जगण्याचं हे प्रकार ते होतं, घटक होतं. आणि त्याच्यानंतर संन्यास आश्रम, सगळं सोडून संन्यासात जाऊन आपले मानव जीवनाचा काय अर्थ आहे खरा, हे सगळी मोहमाया सोडून एक जीवन जगण्याची प्रक्रिया ते शेवटी करत असते. त्याच्यानंतर धर्मकल्पनामध्ये आपण बघितलं की ते देवांना, देव कोणाला मानत तर वारा, हवा, अग्नी, पाऊस यांना ते देव मानत असतात, त्यांची पूजा करत असत. पुढे आपण बघूयात की आणि त्याच्यामध्ये अजून जी स्पृष्टचक्री म्हणजे स्पृष्टामध्ये जे घडक व्हायचं, कसं की पहिला उन्हाळा, मग पावसाळा, मग हिवाळा, आणि त्याच्यावरती की काय त्याचा परिणाम होतोय, म्हणजे त्याच्यात जर चक्रामध्ये बिघड आली तर त्याचा काय परिणाम होत असेल यावर ते लोक सावध राहत असतात, त्याची दक्षता घेत असतात. तर हा पाठ एवढा होता. वैदिकमध्ये 4 वेद होते मुख्य, की त्याची नंतर पुढे रचना होत गेली या वेदांची आणि त्यांचा या वेदांचा वापर कसा करावा या अशा वेदांमध्ये केलं जात होतं. त्याच्यापुढे मग आपण त्याची कुटुंब बघितली, कशी कुटुंब व्यवस्था वगैरे होती, धर्मसंकल्पना बघितली. तर आता हा पाठ तुम्हाला समजलेला आहे. हो. याच्यावरती काही प्रश्न विचारले, त्याची उत्तर तुम्ही पुढे घेऊन द्या.
गेज वेट ऋग्वेद ते छान मूळ